माझ्याकडे ड्रेस आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये। कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे। सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज नवरात्रीचा 5वा दिवस। आजचा कलर आहे हिरवा कलर, त्यामुळे आम्ही छान असं वेअर केलं आहे। अनुला पण वेअर केला आहे। सो आता अनुला स्कूलला सोडून येते। सकाळी पार्सल रिसीव झाला आहे, ते पहिला आपण ओपन करूया। प्रमोशनच आहे ऑफकोर्स, लहान मुलासाठी काहीतरी चॉकलेट आहे। आणि आज साडी वेअर केलेलं आहे। माझ्याकडे ड्रेस आहे ॲक्च्युली, पण चला म्हणलं साडी वेअर करूया। सो आज साडी वेअर केली आहे। मला खूप जास्त आवडलं ते, मला नाही आवडलं एवढं। इकडे बघ, पण आता ते बेबींसाठी म्हणल्याच्या नंतर तर सकाळी एक प्रमोशनचं पार्सल रिसीव झालं। तर अनुला खूप जास्त आवडतं अनपॅक करायला, अनबॉक्सिंग करायला तिला खूप जास्त आवडतं। मग तिचंच होतं ॲक्च्युली, म्हणजे तिच्यासाठीच प्रमोशनला आलं होतं। लहान मुलांचे चॉकलेट जे असतात ना, म्हणजे त्यांनी भूक वगैरे वाढते, न्यूट्रिशन असतात आणि शुगरलेस आहेत, कोणतीही प्रकारची शुगर त्यामध्ये ॲड नाही आहे। खूप छान आहे। तो आता अनुला आणायला चालले आहे। काल दांडिया स्पर्धा होती, तर मग दांडियाचं दाखवतो तुम्हाला। तयारी खूप जोरदार आहे नवरात्राची, पण पाऊस मध्येच गोळ घालतो। आता 2 दिवस नव्हता, पण आज इतका पाऊस आहे ना जोरदार। दुपारी नव्हता, पण संध्याकाळी खूप जास्त आला। तर अनुला स्कूलमधून येता चला म्हणलं देवीच्या दर्शनाला जाऊया, कारण काल पण मी नव्हतं दाखवलं ब्लॉगमध्ये। चला म्हणलं आज दाखवूया। अनुला गणपती बसल्याची फील येते, कारण ती म्हणते मम्मी इथं देवी का बसवली, गणपती पण बसतो ना, मग तिला थोडंसं वेगळं वाटतं। ह्या वर्षी तिला थोडंसं कळायला लागले ना, तर मग काळीश्री मंदिरामध्ये पण आलो। मंदिरामध्ये पण छान दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि वातावरण बघा किती छान आहे। आता हे वातावरण तुमच्यासाठी काही नवीन नाही, बऱ्यापैकी पब्लिक आलती। चला म्हणलं आता मग घरी जाऊया। घरी आले, घेऊन आले स्कूल मधून। अनुसाठी सरप्राईज आहे बोलले, कारण ती येत नाही, खालीच थांबली होती। मला नाही जायचं वरती, कारण तिला घरामध्ये असं कोंडून घोडून अजिबात नाही आवडत। सो आता अनुला स्कूलवर आणले, घरात थोडंसं आवडते। आज दळण करायचे, मेन मध्ये दळण करते। फोन आला, ओके फोन आलाय। 4 वाजता छान तारक मंत्र वगैरे ऐकले स्वामींचे, आणखी पण भरपूर गाणे ऐकले, म्हणजे डायरेक्ट ते मनाला असं लागतात ना, एवढे छान गाणे आहेत काय सांगायचं। आणि वातावरण बघा किती छान झालं, पाऊस पण थोडं येत होता। आणल्याच्या नंतर डिरेक्ट आम्ही दिवसभर आराम केलाय। आता दळण करायचं आहे मला पहिल्यांदा। तर मला कपड्यांच्या घड्या घालायच्या, सगळं आवरून घेतलं आहे मी, घर वगैरे। आता एवढ्या कपड्यांचे घडे घालते आणि दळण करायचं, दळण काढून ठेवले। एवढं करायचं, दळायला न्यायचं। सकाळीच पीठ संपलं होतं, सकाळीच धपाट्यावर भागवलं आज। आता उद्या सकाळी ते डब्याला कसे करून द्यावंच लागतं। दळण करते। आज साडी घेतल्या, तर खूप साड्या आहेत। मी आता गावाला गेले ना, तर तिकडे तो ब्लॉग शूट केला थोडासा आहे, तो उद्याच्या ब्लॉगमध्ये मी ॲड करेन। तो पाहायला अजिबात विसरू नका, उद्या 1 वाजता बरोबर। आज उद्या 12:15 किंवा 1च्या दरम्यान मी तो सेंड करेन। आणि उद्याचा दिवस पण कसा जातोय काय ते सगळं मी उद्या तुम्हाला ब्लॉगच्या थ्रू हे करेन, तो पाहायला विसरू नका। आणि आता मी ॲड करते आहे। आता संध्याकाळी पाऊस तर येतोय, काही दांडियाला जाईन नाही जाईन, गेलो तर ते पण तुम्हाला मी दाखवते। पण आता मी गणपतीला जायच्या आधी लाडू केलते आणि ते एडिट पण केलता, तो ब्लॉग छोटासा, तो अपलोडच नाही केला। तर मी आता अपलोड करते। वेगळे झाले होते, थोडेसे वेगळे, तुम्ही कधीच नसून पाहिली अशी लाडूची रेसिपी, अशी आहे ती। सो ती नक्की पहा। काही वाईट कमेंट करू नका, कारण मी कधी लाडू केलेले नाही आहे, पण ते असेच मी ट्राय केले, खूप छान झाले पण छोटे। सो ती पण नक्की तुम्हाला जर आवडलीच तर करू शकतात, नाहीतर नाही केलं तरी काही हरकत नाही, नाही पाहिला ब्लॉग तरी पण काही हरकत नाही। चला, तर आता मला घरा होता, सो त्याला म्हणलं भाजून ठेवते, म्हणजे की कधी पण शिरा करायला भाजता। शिरा हा मला खूप जास्त आवडतो पर्सनली, आणि माझ्यामुळे मग अनुला पण आवडायला लागलाय, आणि भैयाला तर काय आवडतोच। तुपातला शिरा कोणाला नाही आवडणार, इतका छान मी करते आणि भरभरून तूप घालते, त्यामुळेच तो शिरा एकदम छान बनतो। मग आता गरा सगळा भाजून ठेवलाच होता, चला म्हणलं शिरा करूया। तर इथे सकाळी मी ना धपाटी केलते, कारण पीठ संपलं होतं, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं। मग गरा वगैरे भाजून ठेवले, एका साईडला कॉफी ठेवली मिस्टरांसाठी आणि एका साईडला शिरा करून घेतला आमच्यासाठी। माझ्या मिस्टरांना अजिबात शिरा आवडत नाही, मग त्यांच्यासाठी कॉफी केली। आणि तसंही ते उशिरा जेवतात, त्यामुळे मग भूक नाही लागत,
4 वाजता, त्यामुळे मग संध्याकाळी जेवतात ते डिरेक्ट. आणि धपाटे पण आम्हाला सगळ्यांना आवडतात. आता तुमच्याकडे धपाटेला काय बोलतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. संध्याकाळ झालती, 8 वाजले होते. मग अनु म्हणली चल ना स्टडी करायला, चल स्टडी करायला. म्हणजे तिला स्टडी करायला आजकाल खूप आवडतं. स्टडी झाला मग तिला चालू होती भांडी-कुंडी खेळायची आणि मग तिला माझ्यासारखं किचन पाहिजे होतं. सो तिला असं मी सेटअप करून दिला. अशा प्रकारचे लाडू बनवायची पद्धत तुम्ही कधी पाहिलीच नसत. नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक असाल. तर बघा इथे मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे. आता आपल्याला याचा 1 तारी पाक बनवायचा आहे. आता इथे मी साखर आणि पाणी मिक्स करून घेतलं आहे. हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि हलवायचं आहे. सारखं हलवायचं आहे आपल्याला, नाहीतर खाली लागायची शक्यता आहे. आणि 1 तारी पाक झालाय म्हणून कसा चेक करू शकतो आपण? तुम्ही पाण्यामध्ये थोडासा पाक हा टाकू शकतात आणि त्याचा एक गोळा तयार होतो का ते पहा, किंवा हाताने ते पाक थोडं हातात घ्या 2 बोटांमध्ये आणि ओढा त्याला. जर का 1 तार निघली तर आपला पाक हा रेडी झाला आहे. पाक होत आहे तोपर्यंत आपल्याला त्याच वाटीने सेम मेजरमेंटमध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. 1 वाटी बेसन पीठ आपल्याला लागत आहे, कारण एका वाटीचेच आपण लाडू बनवणार आहोत. तर मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आणि नंतर आपल्याला तूप घ्यायचं आहे. तर इथे मी कढईमध्ये तूप घेतलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी तूप घ्यायचं आहे, किंवा तुम्ही अर्धी वाटी तूप अर्धी वाटी तेल घेतलं तरी पण चालेल. आता मी तसंच केलं आहे, कारण माझ्याकडे तूप हे कमी आहे. आता मी अर्धी वाटी तूप अर्धी वाटी तेल इथे घेतलं आहे. हे छान गरम होऊ द्यायचं आपल्याला. हे छान गरम होऊ द्यायचं, कारण हे गरमच आपल्याला लागत आहे. तर इथे माझा पाक रेडी आहे का नाही तेच पाहत होते मी, पण नाही, त्याला वेळ लागतो. त्याला 10 ते 15 मिनटं लागतात पाक व्हायला. त्याला छान हलवायचं. आता इथे एका पातेल्यामध्ये मी जे बेसन पीठ घेतलं होतं 1 वाटी ते मी इथे टाकलं आहे आणि ते आपल्याला पाण्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. म्हणजे पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे. आता इथे तुम्ही पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर करू शकतात, किंवा तुपाचा पण वापर करू शकतात. पण इथे पाणी माझ्याकडे दूध किंवा तूप हे जास्तीचं अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी इथे पाण्याने छान ॲड करून घेतलं. अशीच कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे, जशी व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशीच. आणि तुमचे लाडू तोंडात टाकले की विरघळतील. गणपतीमध्ये नक्की तुम्ही ट्राय करा. गणपतीमध्ये जर तुम्ही हे लाडू बनवले तर एकदम मोदकाच्या आकाराचे बनवू शकतात आणि एवढे सुंदर, म्हणजे मोदक बनवायच्या ऐवजी तुम्ही हे लाडू बनवू शकतात. खूपच छान होतात. आता बघा इथे मी पाक बनवत आहे आणि कशी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला बॅटरची ते तुम्हाला मी इथे दाखवत आहे. सेम अशीच कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवा. आता याला मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं. तुम्ही पहिल्यांदाच मोठं भांडं घ्या. माझ्याकडून चुकी झाली, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पहिल्यांदाच मोठं भांडं घ्या पाक बनवण्यासाठी. नंतर आपल्याला मिक्स करावं लागतं ते सगळं. मग मिक्स करताना थोडं मोठं भांडं बरं पडतं, त्यामुळे तुम्ही घेतानाच मोठं भांडं घ्या. इथे मी बघत आहे झालं की नाही पाक. आणि पलीकडे तूप आहे ते मी छोट्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आहे, कारण बाउलमध्ये आपल्याला गरम तूपच त्यामध्ये टाकायचं आहे. एकदम मैसूर पाक बनवायची पद्धत आहे ही. नक्की एकदा ट्राय करा. एवढे छान लाडू होतात ना की तुम्ही सांगू शकत. तुम्ही एकदा बनवा आणि मग नंतर मला सांगा. तर आपलं जे बॅटर आहे ना ते हळूहळू करून आपल्याला असं पाकामध्ये टाकायचं आहे आणि खालीून जे पळीच्या साहाय्याने किंवा तुम्ही उलटणीच्या साहाय्याने वगैरे हलवू शकता. असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे. सगळं बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला 5 मिनटं असंच म्हणजे त्याला उकळू द्यायचं आहे. थोडंसं ते शिजतं पण आतमध्ये आणि खूप छान असं घट्ट आपलं बॅटर तयार होतं. आता बघा इथे माझं घट्ट असं बॅटर तयार आहे. त्याला मी खूप जास्त वेळ हलवलं आणि पलीकडे आपल्याला तूप ठेवलं आहे ना ते गरम करायचं आणि गरम तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. यामुळे जे आपले लाडू खूप जास्त लुसलुसीत असे बनतात. असं तूप आपल्याला वरून टाकायचं आहे. आता जेवढं मी तूप घेतलं आहे ना तेवढं सगळं हळूहळू करून टाकत आहे आणि यामुळे आपलं जे बॅटर आहे ना ते एकदम छान प्रकारे असं शिजलं जातं आणि एवढी छान टेस्ट येते ना तुपाची. तुम्ही ना नक्की एकदा ट्राय करा. आपल्याला इथे छान हलवून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला ते तसंच सेम प्रोसेस करायची आहे. थोडं करून तूप आपल्याला असं टाकायचं आहे आणि सेम हलवून घ्यायचं आहे. असं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. असे लाडू तर तुम्ही कधीच पाहिलेच नसतील. मी पण पहिल्यांदा ट्राय केले आणि एवढे छान झालते ना काय सांगू. मग म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करायला काहीच हरकत नाही, कारण एवढे छान होतात ना. गणपतीत तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता. सेम असं बॅटर तुम्ही जर मोदकाचा जो आपल्याला मोदकाचा साचा असतो त्यामध्ये टाकले आणि सेम याच बॅटरचे जर तुम्ही मोदक केले तर एवढे छान होतील ना मोदक. तुम्हाला 10 जण तर विचारतील की कसे केले हे. एवढं सुंदर होतात ना. मी पण छोट्या आकाराचे लाडू केले आहेत. मला पण गणपतीसाठीच लागत आहेत. आता जेवढं तूप होतं ना तेवढं सगळं मी यामध्ये टाकलं आहे. हळूहळू करून हलवत आहे
जोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे असंच हलवायचं आहे। आता बघा इथे मी सगळं शेवटी टाकून दिलं आहे आणि ते छान प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे। बघा इथे किती सुंदर असं हे बॅटर तयार झालं आहे। सेम याच बॅटरचे तुम्ही म्हैसूर पाक पण बनवू शकता। सेम असंच आपल्याला आहे ना एक कंटेनरमध्ये टाकायचं आणि सेट करायला ठेवलं की याचा म्हैसूर पाक बनवून जाईल। सेम हीच प्रोसेस आहे म्हैसूर पाक बनवायची, पण मला लाडू पाहिजे होते त्यामुळे मी याचे नंतर लाडू तयार केले। आता बघा याचे मी हळूहळू करून लाडू तयार करेन। एवढे छान सुंदर असे आपले लाडू तयार आहेत, एवढे टेस्टी झालते ना की काय सांगायचं। नक्की एकदा ट्राय करा आणि हे लाडू तुम्ही फक्त ओठाने पण खाऊ शकतात, एवढे लुसलुसीत असे होतात। बघा लगेचच दबत आहेत आणि एवढे सुंदर असे लाडू तयार झाले आहेत ना, मला तर एवढे आवडले ना की सगळ्यांना एक एक द्यायच्या आधीच मी 4-5 खाऊन टाकले। चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।